इथं काय दिलंय, एफ आर ही ह्या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट ऑफ ऑल गिवन रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ आर. जरा बोललं का आता, मग आज चुकते बघा. फ्रिक्वेन्सी नंतर 2FR झाले. अँड 2FR फ्रिक्वेन्सीला ऐका, 2FR फ्रिक्वेन्सी ज्यावेळी झाली, फ्रिक्वेन्सी काय झाली 2FR ज्यावेळी आली त्यावेळी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किती आहे, XL1. असं कधी उलट दिले तिने. आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किती आहे, XC1. 2FR ला येतो. आणि त्यावेळी आपल्याला XC1 फाइंड करायचंय इन टर्म ऑफ व्हॉट, XL1. ओके, इज इट क्लिअर? आता ह्यावेळी काय म्हटलंय बघा, की पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी FR असेल, लक्ष द्या, FR असेल तर XL इज इक्वल टू XC असणार FR साठी. बरोबर. आपल्याला सॉल्व्ह करायचंय फ्रिक्वेन्सी F साठी जी 2 टाइम्स FR आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल झाली तर आता तुम्ही असं लक्षात ठेवा, फ्रिक्वेन्सी डबल झाली तर आता बोलू नका, XL1 किती होणार, ओरिजिनल एक्सेलच्या डबल होणार, कारण फ्रिक्वेन्सी डबल झाली, डायरेक्ट रिलेशन. अँड XC1 किती होणार, तर XCच्या हाफ होणार. अंडरस्टूड, इज इट क्लिअर? आता आपल्याला फाइंड करायचं XC1 बट इन टर्म ऑफ व्हॉट, XL1. म्हणून पहिल्यांदा XC काय आहे, XC इज इक्वल टू XL, म्हणून XL/2. मग असं मी फक्त नोटेशन चुकलो, XL/2 झालं. बट XL नको आहे, आपल्याला XL1 पाहिजे. मग ह्याच्यावरून XL काय असतंय, XL1/2. मग XL ची व्हॅल्यू पुट केली मी, XL1/2, आणि हे ऑलरेडी हाफ आहे. मग आन्सर काय आलं, XL1/4. नथिंग बट ऑप्शन आहे. अंडरस्टूड? ह्या प्रमाणे ह्या टाईपने सॉल्व्ह करायला पाहिजे. अंडरस्टूड एव्हरीवन?